पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरात सुरू झालेल्या छाप्यामध्ये तब्बल 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, वायफाय आणि सिम बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केलाय। घटनास्थळावरून मिकी घई आपल्या सोबत आहेत। आपले प्रतिनिधी मिकी, नेमकं काय काय समोर आलं या कारवाईमध्ये आणि कोण कोण इन्व्हॉल्व आहे? काही नावं समोर आली आहेत का यामध्ये? अश्विन, अगदी एटीएस आणि आयबीने मिळून पुण्यातील कोंढवा परिसरातील मिठानगरमध्ये ही कारवाई केलेली आहे। जी समोर आपण इमारत बघतोय MA कॉम्प्लेक्स, याच कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर अर्थात 105 नंबरच्या फ्लॅटमध्ये इल्लीगल पद्धतीने हे जे टेलिफोन एक्सचेंज आहे या ठिकाणी चालवलं जात होतं। या संदर्भातली माहिती आयबीला आणि अर्थातच एटीएसला मिळालेली होती आणि त्यानंतर काल या ठिकाणी त्यांची टीम दाखल झाली। जवळपास 7 ते 8 जण या ठिकाणी दाखल झालेले होते आणि जेव्हा त्यांनी आतमध्ये या टेलिफोन एक्सचेंजमध्ये धाड टाकली तेव्हा त्या ठिकाणी त्यांना जवळपास 4000 सिम कार्ड सापडून आलेले आहेत। वेगवेगळे सिम कार्डचे बॉक्स होते, त्याचबरोबर 9 राउटर, जे वायफायचे राउटर असतात ते देखील सापडलेले आहेत। मी तुम्हाला वर जाऊन दाखवतो। सध्या ही इमारत म्हणजे अर्थात जे फ्लॅट आहे तो सील करण्यात आलेला आहे। खरं तर या फ्लॅटच्या मालकाला देखील पोलिसांनी एटीएसनी ताब्यात घेतलेला आहे। तर आपले मिकी घई आपल्याला सविस्तर माहिती देतात या संदर्भात। पुण्यातल्या कोंढवा भागातली कुणालाही माहित नाही इथं मिकी पूर्ण कर। च्या पद्धती या ठिकाणी सुरू होतं आणि या फ्लॅटमध्ये अर्थात मी जे फ्लॅट दाखवतोय याच फ्लॅटमध्ये हे टेलिफोन एक्सचेंज या ठिकाणी चालत होतं। इथले काही स्थानिक लोक सध्या माझ्यासोबत आहेत। नेमकं काय होतं, एटीएसची जेव्हा टीम या ठिकाणी दाखल झाली त्यांना देखील बोलवण्यात, तुम्हाला देखील बोलवण्यात आलं होतं। तुम्ही आतमध्ये गेलता फ्लॅटच्या, काय होतं आतमध्ये? सर बॅटरीज होते आणि राउटर होतं, ते सगळं वस्तू घेऊन खालती आलो मी, ते गाडीमध्ये ठेवलं, पोलीसच्या गाडीमध्ये। नेमकं काय चालू होतं आतमध्ये याची काही कल्पना होती का? सर काहीच माहीत नाहीये, काहीच माहीत नाही। ते दार पण उघडत नाही, ते त्यांना तर बघितलं नाही, आपण कधीच बघितलेलं नाहीये। किती महिन्यापासून इथं सुरू होतं या संदर्भातली कल्पना कुणालाही नव्हती? याचे फ्लॅटचे मालक कोण आहेत, काय कल्पना? मालकला घेऊन गेलेत ते पोलिसांनी आणि 6 महिने पूर्व ते इथं आले होते। अरे 6 महिने झाले, त्यांना काहीच, त्यांचं कोणाशी बोलणं नाही, काहीच नाही। ते समोरचे जे राहतात त्यांना पण माहीत नाही त्यांच्याबद्दल काही आहे। आता 2 दिवसापूर्वी त्यांचे वाईफ मिसेसांना बघितलं होतं। आतमध्ये काय काय साहित्य होतं, तुम्ही काय काय म्हणजे अर्थात खाली घेऊन गेले, तुम्ही एटीएसच्या टीमला मदत केली? येस सर, आपले चार्जिंगचे जे आपला इन्व्हर्टर्स होते, बॅटरीज होते आणि राउटर होते आणि अजून काही वस्तू होते जे सरांनी घेतले। बाकी जे हेवी वस्तू होते मी स्वतः ठेवलंय। अर्थात जे टेलिफोन एक्सचेंज चालवण्यासाठी वेगवेगळं मोठं साहित्य या ठिकाणी लागतं ते देखील या फ्लॅटमध्ये होतं। जर आपण हे फ्लॅट बघितलं तर एक वेगळं स्टिकर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। 105 नंबरचं हे फ्लॅट आहे, ज्या ठिकाणी एटीएस आणि आयबीच्या टीमने या ठिकाणी ही मोठी कारवाई केलेली आहे। अर्थात जर आपण बघितलं तर पुण्यात अगदी तोंडा अशा ही मोठी कारवाई या ठिकाणी एटीएसच्या टीम करून करण्यात आलेली आहे। नक्कीच मिकी, एक मोठी कारवाई म्हणता येईल, खास करून जसं तू सांगतोयस मोठा उत्सव जवळ आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे। धन्यवाद मिकी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।